आता आपण जाऊया चौथ्या दुर्गेच्या दर्शनाला। चौथी दुर्गा फिरंगाई देवी। हे मंदिर शिवाजी पेठेमध्ये आहे। या देवीच्या नावाने इथली तालीम सुद्धा प्रसिद्ध आहे। आता आपण आलेलो आहे नवदुर्गाची चौथी देवी श्री फिरंगाई देवी। ही देवी शिवाजी पेठेमध्ये आहे। चला मग दर्शन घेऊया। नवदुर्गामधल्या चौथ्या दुर्गेचं हे मंदिर, फिरंगाई देवीचं मंदिर। फिरंगाई देवी म्हणजेच प्रियांगी देवी। हे देवस्थान जागृत आहे। ही कोल्हापूरची ग्रामदेवता मानली जाते आणि तिचं स्वरूप हे पीडाहारक आहे। इथे समोरच या देवीचं महात्म्य लिहिलेलं आहे। त्यानुसार प्रियंगाई देवी ही सिंह स्वरूपिणी असून हिचे मुख किंवा कपाळावरील भाग हा सिंहाकृती असून बाकी सर्व शरीर स्त्रीचे किंवा मानवाकृती आहे। ही देवी चतुर्भुज आहे। या देवीच्या एका हातामध्ये शंख चक्र आहेत, तर काही ठिकाणी या हातामध्ये त्रिशूल आणि डमरू आहे असे देखील मानले जाते। खालील दोन्ही हातापैकी उजव्या हाती पानपात्र असून डाव्या हातात सर्प धारण केलेला आहे। या देवीचं स्वयंभू पाषाण रूप आहे। या देवीच्या दर्शनाने त्वचारोग बरे होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे। आजही त्वचारोगाचा त्रास कमी होत नसल्यास देवीस 9 मंगळवार पीठ मिठाचा जोगवा अर्पण करण्याची प्रथा आहे। या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे खोकलोबा आणि कानोबा असे 2 देव आहेत। खोकलोबा हा लहान मुलांचा खोकला बरा होत नसेल तर तो बरा करतो आणि कानोबा हा कान दुखत असेल तर तो बरा करतो अशी भक्तांची श्रद्धा आहे। असं हे फिरंगाई देवीचं मंदिर भक्तांच्या सर्व प्रकारच्या पीडा दूर करणारं असं आहे। आई फिरंगाई आशीर्वाद दे। छान दर्शन झालं, अगदी मस्त, खूप सुंदर देवी आहे, खूप छान, खूप छान। आणि आता आपण जाणार आहोत 5व्या दुर्गेच्या दर्शनाला, कमलजा देवी। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, यूट्यूबवर एक छोटीशी कमेंट टाका आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नमस्कार।